रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती नुकसे, टोटके अशी माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. तर आज तुम्हाला मी एकदम जबरदस्त अशी एक वनस्पतीची माहिती सांगत आहे. ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि याचा आपल्या जीवनामध्ये तुम्ही उपयोग करा. तर ती वनस्पती म्हणजे आहे बघा पपईचं झाड. तुम्हाला इथं व्हिडिओ किंवा फोटो दिसतील. पपईचं झाड, त्याचे मी तुम्हाला आज सांगत आहे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती नुकसे आणि काही तांत्रिक उपाय. किंवा पपईचं झाड हे दारासमोर लावण्यासाठी शुभ की अशुभ, पपईचं झाड दारासमोर लावावा की नाही लावावं, लावल्याने काय होतं, शुभ आहे की अशुभ आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे. बघा, एकदम जबरदस्त असा उपाय तुम्हाला मी ह्या पपईच्या झाडाचा दाखवत आहे. बघा, हे आहेत पपईचे झाड फोटो तुम्हाला मी इथं दाखवत आहे. तर बघा, पपई ही खूप चांगली असते आणि जास्त पपई ही वाताळू आहे. पपई ही काय आहे? वाताळू आहे. आणि पपईच्या झाडापासून काय उपयोग आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. बघा मित्रांनो, पपईची पानं तुमच्या जर पांढऱ्या पेशी काय झाल्या असतील, कमी झाल्या असतील. काही लोक सांगतात की दवाखान्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टर सांगतात पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत, ते 2-4 दिवस तुम्हाला इथं सलाईन वगैरे लावावं लागेल. तर ज्यांच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत आणि पांढऱ्या पेशी तुम्हाला जर वाढवायच्या असतील तर त्यांनी पिकलेली पपई खूप मोठ्या प्रमाणामध्ये खावी. पिकलेली पपई खाल्ल्याने पांढऱ्या पेशी वाढतात. त्याचप्रमाणे पपई जर भेटली नसेल तर तुमच्या आजूबाजूला असलेली पपईचं पान, बघा इथं पान आहे, ती पपईच्या झाडाचं 1-2 पानं काढून आणायचे, ते स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुवून घ्यायचे आहे. धुवून आणि मस्तपैकी खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सर मध्ये वाटून त्याचा काय करायचं, तुम्हाला रस काढायचा आहे. आणि असा 1 कपभर रस तुम्हाला सकाळ संध्याकाळ घ्यायचा आहे. असा उपाय तुम्ही 4-5 दिवस केला तर तुमच्या पांढऱ्या पेशी पूर्णपणे वाढून जातील, नॉर्मल होतील आणि तुम्हाला येणारा थंडी ताप पूर्णपणे बरा होईल. तर बघा, पांढऱ्या पेशी बऱ्या करण्यासाठी पपई खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पपई खाऊ शकता किंवा पपईच्या पानांचा रस तुम्ही पिऊ शकता. दुसरा उपाय, तुम्हाला जर चर्मरोग जर असेल, बघा खाज, खुजली, गचकरण, चट्टा, नायटा नाही का, कुठलाही चर्मरोग जर असेल तर चर्मरोग घालवण्यासाठी याचा एकदम जबरदस्त आणि खूप चांगला उपाय आहे. काय करायचे, पपईच्या पानाचा रस काढायचा आहे. 2 चमचे पपईच्या पानाचा रस काढा, त्याच्यामध्ये 2 चमचे मध टाका. मध आणि पपईच्या पानाचा रस तुम्ही आतून जर घेतला, पोटामध्ये जर घेतला तर तुमचं रक्त शुद्ध होऊन आणि तुम्हाला असणारा कुठलाही चर्मरोग 100% पूर्णपणे बरा होऊन जातो. चर्मरोग बरा होण्यासाठी पपईच्या पानाच्या रसामध्ये थोडीशी मध टाका, जमल्यास थोडंसं काळं मीठ टाका आणि ते तुम्ही खाल्ल्यानंतर तो रस तुम्ही घेतल्यानंतर 2 चमचे पपईच्या पानाचा रस, 1 चमचा मध आणि चिमूटभर मीठ टाका, काळं मीठ, आणि ते खाल्ल्यानंतर तुमचा कुठल्याही प्रकारचा चर्मरोग पूर्णपणे बरा होऊन जाईल. आणि वरून लावण्यासाठी पपईचं फळ तुम्हाला माहित आहे, तर पपईच्या फळाचं तोडल्यानंतर, देठ तोडल्यानंतर पपईच्या फळाचं जे चीक निघतंय ते तुम्ही गचकरणावरती, खरूज झालेली असेल, चट्टा नायटा झालेला असेल, त्याच्यावरती पपईच्या झाडाचं किंवा पपईच्या फळाचं चीक लावल्याने ते जखम बरी होते. आतून तुम्ही पानाचा रस आणि मध तुम्ही घेऊ शकता. हा एकदम एक जबरदस्त असा उपाय या पपईच्या झाडाचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा उपाय तुम्ही करा. साधे सोपे सरळ उपाय आहे, ते खूप महत्वाचे उपाय आहे, ते सगळे केलेले उपाय आहे, ते अनुभवसिद्ध उपाय केलेले आहेत, हे आधी केलेले आहे ते, आणि मग याच्यावर हे व्हिडिओ बनवले जात आहेत. तर एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मायबापो. हे उपाय तुम्ही अवश्य करा. बघा, हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय, तुम्हाला जर मूळव्याधी असेल तर मूळव्याधीवर एकदम जबरदस्त असा उपाय आहे. मूळव्याधीवर काय करायचंय, पपईच्या झाडाचं फळ तुम्हाला माहिती आहे, अवघ्या 3 दिवसामध्ये तुमचा मोडाचा मूळव्याध असेल, बघा तुमचा मोडाचा मूळव्याध असेल, चुंबळीचा मूळव्याध असेल तर अवघ्या 3 दिवसामध्ये मूळव्याध पूर्णपणे समूळ नष्ट होतो. त्यासाठी पपईच्या झाडाच्या फळाचं चीक आणि मोरचुदाचे लाही 1 चिमूटभर टाकून 1 चमचाभर काय करायचंय, पपईच्या झाडाच्या फळाचं चीक काढायचं 1 चमचाभर, त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मोरचुदाच्या लाहीचं पीठ 1 चिमूटभर टाकायचे आणि ते तुम्हाला संध्याकाळी झोपायच्या वेळेस मोडावरती लावायचं आहे.
3च दिवस मोडावरती लावा. वांगे, बटाटे, मसाले, मच्छी, मटण खाऊ नका. तुमचा मुळव्याध अवघ्या 3 दिवसामध्ये पूर्णपणे बरा होतो, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. गॅरंटेड मुळव्याध बरा होणारा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. पपईच्या झाडाच्या फळाचं जे चिक आहे त्याच्यामध्ये मोरचुदाच्या लाईचं थोडस चिमूटभर पीठ टाकून ते रात्री मोडावर लावायचं आहे आणि झोपायचं आहे. 3 दिवसच उपाय करायचे. 3 दिवसामध्ये मुळव्याध पूर्णपणे बरा होतो. हा एकदम एक जबरदस्त उपाय आहे. बघा, अजून एक उपाय सांगतो तुम्हाला. जर कॅन्सरच्या गाठी झालेल्या असतील, बघा, कॅन्सरच्या गाठीवर कच्च्या पपईचा चीक कॅन्सरच्या गाठीवर लावावे. गाठी फुटून किंवा जिरून जातात. बघा, गाठी फुटून किंवा जिरून जातात. त्याचप्रमाणे मुतखड्यावर याचा काय उपाय आहे? पपईचे ओले मूळ 100 ग्रॅम एक पाण्यात उगाळून त्यात जवखाराचे चूर्ण 5 ग्रॅम मिळून दररोज प्यावे. 7 दिवस जुलाब होऊन मुतखडा विरघळून तो लघवी बरोबर बाहेर निघतो. काय करायचंय तुम्हाला? पपईच्या झाडाचं मूळ काढायचंय. 100 ग्रॅम पाण्यामध्ये 100 ग्रॅम मूळ उगाळायचे, 1 कप पाण्यामध्ये मिसळायचे आणि ते तुम्हाला प्यायचं आहे. पपईचं मूळ प्यायल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जवखाराचं चूर्ण टाकायचंय. जवखार तुम्हाला कुठल्याही बाजारामध्ये मिळेल तर जवखाराचं चूर्ण थोडंसं टाकायचंय त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला प्यायचं आहे. जवखाराचे चूर्ण 5 ग्रॅम मिळून दररोज प्यावे. 7 दिवस जुलाब होऊन मुतखडा विरघळून तो लघवी बरोबर बाहेर पडतो. यांनी थोडासा काय होतो? जुलाब होतात. तर जुलाब झाले तर घाबरण्याचं कारण नाही. जुलाब होऊन आणि मुतखडा तुमचा पडून जातो. पण हा उपाय करत असताना दष्टपुष्ट लोक त्यानेच करावे. लहान मुलं, स्त्रिया आणि म्हाताऱ्या माणसांनी हा उपाय करू नये. इतका जबरदस्त याचा उपाय आहे. बघा, तर असे हे पपईचे तुम्हाला मी उपाय सांगितले आहे. ते मुतखड्यावर त्याचा काय करायचंय? मुतखड्यावर मुळी उगाळून पाण्यामध्ये आणि जवखार थोडंसं टाकून ते तुम्हाला प्यायचंय. मुतखडा जातो. त्याचप्रमाणे चीक लावायचे फळाचं मुळव्याध बरा होतो. मुतखडा बरा होतो. तुमचे चर्मरोग पूर्णपणे बरे होतात. खाज, खुजली, गचकरण, नायटा, चट्टा हे पण त्याने जातात. तुमच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या असतील तर त्या वाढवण्याचं कार्य पपई खूप खाल्ल्यानं किंवा पपईच्या पानाचा रस घेतल्यानं ते वाढून जातात. असा हा पपईच्या झाडाचा उपयोग आहे. आता पपईचं झाड हे दारासमोर लावावे की लावू नये? पपईचं झाड हे दारासमोर लावू नये. पपईचं झाड दारासमोर लावणं अशुभ आहे. दारासमोर पपईचं झाड असल्यामुळं घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात आणि घरामध्ये शांतता राहत नाही. लहान मुलं सतत आजारी पडत असतात. ह्या पपईच्या झाडाचा दोष आहे आणि ह्या दोषामुळे घरातलं वातावरण चांगलं राहत नाही. म्हणून अगदी दाराच्या समोर पपईचं झाड कधीही लावू नये. घराच्या आजूबाजूला लावा, पण पपईचं झाड घराच्या दारासमोर लावू नका. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.